नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. तर रेल्वे भरतीचा फॉर्म भरला आहे की नाही या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. लास्ट डेटसुद्धा जवळ आलेली एका रेल्वेच्या फॉर्मची. तर बरेच दिवस झाले नोटिफिकेशन निघून आणि रेल्वे भरतीसाठी 2024 अशी 2 नोटिफिकेशन त्या ठिकाणी निघालेली दिसत आहेत. तर दोन्ही नोटिफिकेशन मिळून 14,696 एवढ्या व्हॅकन्सीज बऱ्यापैकी आहेत. आणि त्यासाठी ITI डिप्लोमा डिग्री यापैकी कोणतंही क्वालिफिकेशन आणि अदर BTech वगैरे त्या ठिकाणी चालू शकत आहे. तर फॉर्म भरताना चुकासुद्धा कोणत्या होतात या व्हिडिओमध्ये बघणार. आणि 14,696 पैकी लवकरच तुम्हाला जो फॉर्म भरायचा आहे त्याची लास्ट डेट जवळ आलेली आहे. तर नोटिफिकेशन सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळतात. अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉइन करू शकता. सगळ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, इथे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डकडून नोटिफिकेशन निघालं होतं 1/2024. झोन वाईज त्या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये डिटेल दिलेलं आहे. तर ALP म्हणजे असिस्टंट लोको पायलट या पोस्टसाठी सदर नोटिफिकेशन आहे. आणि 20 तारीखला सदर ॲप्लिकेशन्स ओपन झालेले आहेत ऑनलाईन ॲप्लाय करण्यासाठी. आणि शेवटची तारीख 19/2 म्हणजे जवळच आलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ परत एक रिमाइंडर व्हिडिओ बनवत आहे. तर यामध्ये जर अद्यापपर्यंत तुम्ही फॉर्म जर भरले नसतील तर फॉर्म भरून घ्या. एकूण जागा 5,696 अशा आहेत. त्यामुळे असिस्टंट लोको पायलट यासाठी 18 ते 30 वर्षपर्यंत प्लस त्या ठिकाणी रिलॅक्सेशनसुद्धा आहे. आणि झोन वाईज त्या ठिकाणी क्वालिफिकेशन झोन वाईज त्या ठिकाणी जागा व्हॅकन्सी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर एकूण जागा 5,696 पहिल्या ॲडमध्ये दिसत आहेत. दुसरी ॲडसुद्धा सोबतच बघणार आहोत. तर डिटेल नोटिफिकेशनमध्ये तुम्ही डाउनलोड करून खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक, त्याच्यावर जाऊन सदर नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता. आणि याच्यामध्ये सदर तुम्ही डिटेल व्यवस्थितरित्या चेक करू शकता. तर जे मेन पॉईंट्स आहेत ते फक्त या ठिकाणी बघणार आहे. तर यामध्ये 18 ते 30 वर्ष वय आणि त्या ठिकाणी एज रिलॅक्सेशन जे आहे ते कास्ट कॅटेगरी वाईज पुढे दिलेलंच आहे. मेन म्हणजे तुमचं अकाउंट त्या ठिकाणी बनवून त्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. लास्ट डेट त्या ठिकाणी 19 फेब्रुवारी आहे. त्याच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरणे गरजेचं आहे. बाकी परीक्षा वगैरे याबद्दल डिटेल नंतर आपण बघणार आहोत. पण जे नेमकं महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमच्याकडे चुका ज्या होतात त्या कुठे होणार आहेत. तर यामध्ये कम्युनिटी आणि कॅटेगरी याच्यामध्ये बऱ्याच वेळा चुका होणार आहेत. तर SC/ST कॅन्डिडेट्स यांना 5 वर्षाचं रिलॅक्सेशन, पण SC/ST जे सर्टिफिकेट्स आहेत त्याचे फॉर्मॅट दिले आहेत. तर सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. SC/ST आणि OBC मॅक्झिमम OBC हे जे असतात हे सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी थोडे बहुत म्हणजे बऱ्यापैकी फरक असतो स्टेट आणि सेंट्रलचं. बऱ्याच मुलांकडे OBCचं स्टेटचं सर्टिफिकेट असतं आणि SC/STचं स्टेटचं असतं, परंतु सेंट्रलचं म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सर्टिफिकेट कोणी शक्यतो काढत नाही. त्यामुळे हे सर्टिफिकेट सुरुवातीला काढून घ्या आणि नंतरच फॉर्म भरा, नाहीतर तुम्हाला फॅसिलिटीज किंवा मिळणार नाही. त्याचबरोबर नॉन क्रिमिनलचं सुद्धा फॉर्मॅट दिलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला नॉन क्रिमिनल असणं आवश्यक आहे. तर इथे बऱ्याच जणांच्या चुका होतात. त्यामुळे फॉर्म तुमचा जरी पुढे गेला तरी शेवटी तुम्हाला DVच्या वेळी सदर तुम्हाला फॉर्मचा उपयोग किंवा तुम्हाला एकूण भरतीचा उपयोग होणार नाही. त्यामुळे सेंट्रलचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. बाकी डिटेल तुम्हाला व्यवस्थितरित्या बघून घ्या. जी महत्त्वाची आहे ती सर्टिफिकेट्स आणि त्याच्यावर तुम्हाला पुढचे डिटेल मिळणार आहेत. तर इसेन्शियल क्वालिफिकेशन त्या ठिकाणी दिलेले आहेत ते सुद्धा यामध्ये बघू, जे अत्यावश्यक आहेत. बाकी फीज वगैरे 500 रुपये अनरिझर्वसाठी आहे आणि 250 रुपयेसाठी इतर कास्ट कॅटेगरीसाठी 250 रुपये आहे. आता इथे म्हटले फॉर अवेलिंग म्हणजे जर तुम्ही रिझर्वेशन कोटा जर अप्लाय करायचं EWS, SC/ST, OBC, NCL कॅन्डिडेट शूड फर्निश्ड व्हॅलिड सर्टिफिकेट्स इन द ओरिजिनल ड्युरिंग DV. म्हणजे ही सर्टिफिकेट तुम्हाला ओरिजिनल त्या ठिकाणी टाकावी. जी तुम्ही अप्लाय करणार आहे त्याची सगळी DV म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला ती ओरिजिनल सर्टिफिकेट दाखवणं गरजेचं आहे. आणि नॉन क्रिमिनलसुद्धा त्या ठिकाणी त्या वर्षाचं असणं आवश्यक आहे. आता इथे EWSचा क्रायटेरिया दिलेला आहे तो सुद्धा बघून घ्या. इथे EWS कोणाला मिळतं आणि त्या वर्षाला जनरली तुम्हाला ते अपडेट करावं लागतं. तर याचा क्रायटेरियासुद्धा दिलेला आहे EWSचा, तो सुद्धा बघून घ्या. म्हणजे तुम्हाला EWS हे सेंट्रलचंच असतं, त्यामुळे त्या क्रायटेरियानुसार तुम्हाला ते मिळणार आहे. नंतर पुढे अगदी महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत
आता रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असणार आहे, तर कॅन्डिडेट ॲप्लाय करायचं आहे RRB, एकच फॉर्म भरायचा आहे त्या ठिकाणी. जर 2 फॉर्म झाले तर तुम्हाला 1 ऑनलाईन ॲप्लिकेशन हॅज टू बी सबमिटेड, फक्त एकच फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला फर्स्ट स्टेज CBT 1, नंतर CBT 2 सेकंड स्टेज, नंतर CBATची परीक्षा म्हणजे कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, नंतर DV आहे. म्हणजे ह्या 3 परीक्षा दिल्यानंतर DV आणि नंतर मेडिकल एक्झामिनेशन. अशा प्रकारे तुम्हाला डिटेल असणार आहे. फोन जो आहे तुमचा फोन, ईमेल हे ॲक्टिव्ह असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला साधारण एक 5-6 महिन्यांमध्ये ही परीक्षा आणि सगळी प्रोसेस चालू असणार आहे. तर साधारण वर्षभरामध्ये तरी तर सदर नंबर बदलणे गरजेचं नाही. त्यामुळे फोन कंटिन्यू ठेवा. बाकी डिटेल परीक्षेची नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. फक्त आत्ता तुम्हाला जे महत्त्वाचं आहे फॉर्म भरताना ते बघून घ्या. समजा फॉर्ममध्ये चुका झाली तर तुम्हाला मॉडिफिकेशन ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे मॉडिफिकेशन करू शकता. त्यामध्ये तुम्हाला 250 रुपये चार्जेस लागणार आहे असं त्या ठिकाणी म्हटलं आहे. त्यामुळे फॉर्म व्यवस्थितरित्या बघूनच भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत. आता ॲप्लिकेशन्स रिजेक्शन जे असतात, म्हणजे जर फॉर्म चुकला किंवा कशा प्रकारे रिजेक्ट केली जाते, तर ऑनलाईन ॲप्लिकेशन्स विल बी लिएबल फॉर रिजेक्शन. म्हणजे कोणकोणती कारणं आहेत, तर मल्टिपल ॲप्लिकेशन जर असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी एकाच ठिकाणी किंवा मल्टिपल ॲप्लिकेशन टू डिफरंट RRBs ऑर सेम RRB, म्हणजे वेगवेगळ्या RRBमध्ये किंवा सेम RRBमध्ये जर तुम्ही जर एक किंवा एकपेक्षा जास्त जर ॲप्लिकेशन्स केली तर ती रिजेक्ट होऊ शकतात असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. फोटो इनव्हॅलिड असेल तर त्या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतो. सिग्नेचर जर इनव्हॅलिड दिसली तर ते सुद्धा रिजेक्ट होऊ शकते. नेम जरी चुकलं तर ते त्या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतं. तर हे एक दिलेलं आहे ॲप्लिकेशन रिजेक्शनचं. त्याचबरोबर खाली जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे पोस्ट वाईज पॅरामीटर, म्हणजे क्वालिफिकेशन्स काय लागणार आहेत. तर असिस्टंट लोको पायलटसाठी या ठिकाणी मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी ITI, NCVT, SCVT पण चालू शकतो. फिटर इलेक्ट्रिशियन, इंस्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक रेडिओ TV, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक मोटर व्हेकल, वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर, कॉईल वाइंडर मेकॅनिक, डिझेल, हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशन म्हणजे MRSC जो कोर्स आहे तो, म्हणजे ITIचे जे हे कोर्स आहेत ते या पदासाठी ॲप्लाय करू शकतात. किंवा 10वी बरोबरच तुमचा जर अप्रेंटिस ॲक्ट अंडर जर तुम्ही डायरेक्ट ट्रेड केला असेल तरीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ॲप्लाय करू शकता. किंवा 10वी बरोबरच तुम्हाला डिप्लोमा इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ॲटोमोबाईल जर असेल तरीसुद्धा ॲप्लाय करू शकता. किंवा त्या ठिकाणी व्हेरियस स्ट्रीममध्ये जर तुम्ही इंजिनिअरिंग केलं असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी ॲप्लाय करू शकता. त्यामुळे जे क्वालिफिकेशन आहे हे जर तुमच्याकडे असेल या ट्रेड्समध्ये तर तुम्ही बिंदास ॲप्लाय करा, जेणेकरून तुम्हाला डिटेल म्हणजे सदर भरतीसाठी पात्र असू शकता. बाकी झोन वाईज तुम्हाला वॅकन्सीज निवडायचे आहेत आणि तुम्ही कोणत्या झोनमध्ये तुमच्या कॅटेगरीमध्ये कोणत्या वॅकन्सीज आहेत ते बघून त्यानुसार निवड करा. फॉर्म भरताना या असणार आहेत. आता इथे महत्त्वाचं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट SC ST साठी एक फॉर्मॅट दिलेला आहे. हा फॉर्मॅट रेल्वेकडून येतो आहे. त्या फॉर्मॅटमध्ये तुमचं सर्टिफिकेट आहे किंवा नाही ते बघून घ्या. नसल्यास तुम्हाला सदर फॉर्मॅटमध्ये सर्टिफिकेट लवकरात लवकर बनवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर OBC साठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचे फॉर्मॅटसुद्धा दिलेला आहे, तो सुद्धा बघून घ्या, डाउनलोड करून घ्या. त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन एक तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर इन्कम ॲक्सेट त्या ठिकाणी लागणार आहे. हे जे फॉर्मॅट दिले आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला भरून घ्यायचे आहेत. मेडिकल फॉर्मॅटसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे, तो सुद्धा बघून घ्या. तो नंतर तुम्हाला DVच्या वेळी लागणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सगळे फॉर्मॅट्स तयार ठेवायचे आहेत. त्याच्या अगोदर फॉर्म भरण्यापूर्वी व्यवस्थितरित्या एकदा पूर्ण नोटिफिकेशन वाचून त्यानुसार फॉर्म भरायचा आहे. फॉर्ममध्ये कोणतीही चूक करायची नाही, जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. तर अशा प्रकारे या भरतीबाबत काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजेच तुम्हाला सदर भरतीबाबत अधिकची माहिती मिळेल. आता दुसरी एक भरती आहे, त्यामध्ये
इथे पहिली 1/2024 त्याचबरोबर 2/2024 असे 2 त्या ठिकाणी भरती टाकलेले आहेत. तर 2/2024 वर जर तुम्ही क्लिक केलं तर दुसऱ्या नोटिफिकेशनमध्ये इथे 2/2024 यामध्ये म्हटलेलं आहे. तर इथे फेब्रुवारी 2024 मध्ये नोटिफिकेशन जनरली पब्लिश होईल आणि या एकूण 9,000 पोस्ट असणार आहेत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. मार्च एप्रिलमध्ये परीक्षा असेल आणि फेब्रुवारी 25 पर्यंत तुम्हाला DV साठी बोलावलं जाणार आहे. साधारण 1 वर्षात सदर भरतीचा प्रोसेस चालणार आहे. म्हणजे ह्या 9,000 आणि ह्या 5,000 अशा एकूण जवळजवळ 14,000 पदभरती किंवा रेल्वे रिक्रुटमेंट या 2 महिन्यात निघणार आहेत. तर या भरतीबाबत काही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला डिटेलमध्ये सांगता येईल. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि धन्यवाद.